ती पेटत्या मेणबत्तीची तिरीप त्या खोलीबाहेर बघून मी प्रचंड घाबरलेली होते. तिथे ती पेटती मेणबत्ती होती याचा अर्थ तिथे कोणीतरी होतं, पण होतं कोण? आणि मला आठवलं की या जुन्या हवेलीत कंकाल बाबा राहतात असं सासूबाई म्हणाल्या होत्या, म्हणजे ती खोली कंकाल बाबांचीच असावी. आणि मी त्या क्षणी मागे जाण्यासाठी वळले, कारण मला त्या कंकाल बाबाच्या दृष्टीला पडायचं नव्हतं. मी जरा पुढे गेले आणि मला एकदम पारुलची आठवण आली आणि मी थांबले. मला वाटलं कदाचित त्या निंबाळकरांनी पारुलला आणि मावशीला तर या खोलीत कैदेत ठेवलेलं नसेल ना. आणि मी त्या खोलीत जायचा त्या क्षणी निर्णय घेतलेला होता. मी हळूहळू त्या खोलीच्या जवळ आले आणि अगोदर दाराशी उभं राहून मी आतला कानोसा घेऊन त्या अर्धवट उघड्या दारातून आत पाहिलं, पण नाही. आत कमालीची शांतता होती. जरासुद्धा एखादी हालचाल तिथे जाणवत नव्हती. मी बराच वेळ तिथे उभे होते आणि नंतर मी अगदी हलके ते दार लोटून आत शिरले होते. इथे सर्वत्र दुर्गंधी आणि घाणच घाण होती. ती खोली खूप मोठी होती आणि तिथे दोन्ही भिंतीला टेकून मोठी 2 लाकडाची कपाटं ठेवलेली होती. दारासमोरच्या खोलीतल्या कोपऱ्यातल्या उलट्या मडकीवर एक मेणबत्ती पेटवून ठेवलेली होती. त्या खोलीत कसले शेणासारखे मोठे मोठे धप्पे खोलीभर जागोजागी पडलेले होते. तिथल्या सगळ्या भिंतींवर सुद्धा ते काळे डाग पडलेले होते. त्यावेळी मला माहिती नव्हतं की ते गोठलेल्या रक्ताचे डाग आहेत. मी त्या खोलीभर नजर फिरवली. ती एक सर्वसामान्य खोली होती. खोलीच्या वरचं झुंबर अर्धवट तुटून खाली लोंबकळत होतं. माझी नजर त्या कपाटाच्या बाजूला गेली आणि सगळं जग माझ्या भोवती गरगरलं. मी डोळे मोठे करून बघत राहिले. तिथे कोपऱ्यात पारुलचे आणि मावशीचे कपडे गोळा करून टाकलेले होते. मी ओळखलं, त्या दिवशी हीच साडी पारुलनं नेसली होती आणि त्या दिवशी मावशीला धनाजीरावांनी काठीनं मारलं तेव्हा हेच लुगडं त्याने नेसलेलं होतं. त्या दोन्ही कपड्यांचा अर्थ फार फार भयंकर होता. मी नंतर भीतीनं त्या मधल्या दाराकडे थरथरत गेले आणि ते दार हलकेच लोटलं. आत बघितलं, आत कोणी नव्हतं. पण तिथे मधल्या टेबलवर एक मेणबत्ती पेटत होती. त्या टेबलाच्या समोर एका लांब फळीवर 64 योगिनींचे पुतळे नीट मांडून ठेवलेले होते. बाजूला मोठं फडताळ होतं. त्या खोलीत एवढी एवढी दुर्गंधी भरली होती की मला चक्कर आल्यासारखं झालं. त्यात मला भयंकर मळमळायला लागलेलं होतं. तरी मी पुढे होऊन नाक दाबून कसं तरी ते फडताळ उघडलं. आत काळ्या कपड्यात गुंडाळून काही गाठोडी बांधून एकावर एक नीट मांडून ठेवली होती. त्या काळ्या गाठोड्यांवर काळे डाग भरलेले होते आणि तिथेच लहान मडकी ठेवलेली होती. मला तिथे खरोखर राहवत नव्हतं, पण मला त्या गाठोड्यात काय आहे हे बघायचं होतं. पण त्या गाठोड्यांना हात लावायचा धीर मला काही होत नव्हता. पण माझ्या मनातल्या एका शंकेचं मला निरसन करून घ्यायचं होतं. शेवटी मी मनाच्या अत्यंत निग्रहानं तिथे खालीच ठेवलेलं मोठं गाठोडं उघडलं आणि बघितलं आणि एकदम मी जोरात किंकाळी फोडली. त्या गाठोड्यात मोठमोठे मांसाचे तुकडे आणि कापलेले हात ठेवले होते. पारुलचे ते सावळे हात मी ओळखले. ह्याच हातांनी तिने मला अनेकदा जवळ घेतलं होतं. हेच सावळे निमुळत्या बोटांचे हात हातात घेऊन मी तिला आमच्या घरी कायमचं राहायला बोलवलेलं होतं. मी वेड्यासारखी भयंकर दुःखानं रडत त्या उघड्या गाठोड्याकडे बघत राहिले होते. अचानक मला मी कुठं आहे याचं भान आलं. तशी मी भयंकर घाबरले. इथे थांबणं किती धोक्याचं आहे हे मला जाणवलं होतं. आणि माझ्याच्यानं होत नव्हतं, तरी मी कसं तरी ते गाठोडं पुन्हा बांधलं आणि रडतच मी जाण्यासाठी निघाले तेव्हा मी अक्षरशः भीतीने आणि दुःखाने थरथरत होते. मी दाराजवळ पोचून अगोदर बाहेर कोणी आहे का म्हणून चारी बाजूला बघितलं आणि माझी दातखिळच बसली. त्या मोठ्या खिडकीतून तो प्रचंड लांब लचक वाघ तोंडात काहीतरी धरून भयंकर वेगानं पळत येत होता.
मी पटकन खोलीचं दार अर्धवट लावलं आणि क्षणात त्या मोठ्या कपाटात जाऊन उभी राहिले आणि त्यावेळी प्रचंड भीतीने थरथरत होते मी. माझ्या सगळ्या अंगाला घाबरून मुंग्या आल्या होत्या. कोणीतरी पाणी ओतावं तसा घाम माझ्या अंगावरनं गळत होता. भीतीने माझे दात एकमेकांवर घट्ट बसवलेले होते. त्यावेळी माझ्या हातातली ती मेणबत्ती आणि तुपाची वाटी कुठे पडली मला आठवत देखील नव्हतं. मला त्या कपाटाच्या दाराच्या फटीतनं बाहेरचं स्पष्ट दिसत होतं. मला तो वाघ, त्याच्या पंज्याच्या नखाचा आणि पायाचा धपधप असा आवाज आता जवळजवळ ऐकू यायला लागलेला होता. आणि देवा, माझ्या त्या खोलीचा तो दरवाजा एकदम लोटला गेला आणि पिवळ्या अंगावर काळे पट्टे असलेला तो प्रचंड वाघ त्याच माझ्या खोलीत शिरला. मला तो त्या फटीतून स्पष्ट दिसत होता. त्या वाघाच्या तोंडात एक 10-12 वर्षाचा मुलगा आपलं नरडं फोडून शांत झोपलेला होता आणि त्या पोराच्या गळ्यातनं अजूनही रक्त गळत होतं. तो वाघ आत आला. त्या वाघानं पोराला खाली टाकलं. जिभेनं तो त्याच्या गळ्यातनं येणारं रक्त चाटायला लागला. हे सगळं बघून मी इतकी घाबरले की माझं पातळ मी ओलं केलंच, पण भयंकर घाबरून मला रक्तस्राव सुद्धा झाला. त्या वाघानं थोडा वेळ त्या पोराच्या गळ्याचं रक्त चाटलं आणि अचानक तो स्थिर नजरेनं माझ्या कपाटाकडे बघायला लागला. मला कळलं मी आता मरणार. मी गच्च डोळे बंद करून घेतले होते. त्या वाघात आणि त्या कपाटात अंतर फक्त 2 पावलांचं होतं. थोडा वेळ मी तसेच डोळे मिटून राहिले आणि नंतर हळूहळू माझे डोळे उघडले तर तो वाघ आता त्या पोराला ओढत ओढत आतल्या खोलीत घेऊन निघाला होता. कुठल्याही प्राण्याला जिवंत माणसाचा वास येतो असं मी ऐकलं होतं, त्यामुळे मला वाटलं की त्या वाघाला माझा वास आलेला असावा. पण नाही, तो त्या मुलाला घेऊन आतल्या खोलीत गेला होता. त्या घाबरलेल्या अवस्थेत सुद्धा मला वाटलं पारुलनं सांगितलेला गावातनं माणसं पळवणारा हाच तो वाघ रू. कदाचित यांनी त्या कंकाल बाबाला सुद्धा मारलं असावं, म्हणून तर तो त्यांच्या खोलीत आहे. आणि तसं झालं तर आता माझ्या त्या पूजा होणार नव्हत्या आणि त्याचाच अर्थ मी लगेच घरी जाणार होते. पण मला आता त्या घटनेचा त्या क्षणी आनंद नव्हता. मला माझ्या जीवाची आत्ता भीती पडली होती. तो वाघ फक्त एका खोलीच्या म्हणजे मधल्या दाराच्या थोड्या अंतरावर माझ्या जवळ उभा होता आणि कधीही तो माझा वास घेऊन मला मारू शकत होता. आणि म्हणूनच मला इथून शक्यतो दूर पळून जायचं होतं. पण तो प्रत्यक्ष मृत्यू माझ्या इतक्या जवळ असताना ते कसं शक्य होतं? आता काय होतंय ते होऊ दे म्हणून तो वाघ जाईपर्यंत मला इथे थांबावं लागणार होतं. आणि मला विलक्षण रडू कोसळलं. वाटलं जर कुठल्याही क्षणी त्या वाघरूनं मला खाल्लं तर माझ्या घरच्यांना ते कळणार सुद्धा नाही की त्यांच्या सोन्याचं काय झालंय. आणि मी एकदम थरथरले. जर पारुलला या वाघरूनं मारला असेल तर मग ती गाठोडी फडताळत कोणी बांधून ठेवली आहेत? वाघरू कधी बोचकी ठेवतो का बांधून? हे सगळं काय आहे? ह्या विचाराने मी थरथरत असताना अचानक त्या मधल्या दारातून तो प्रचंड वाघ सावकाश बाहेर आला आणि सरळ माझ्या समोर आडवा आला. मी आयुष्यात पहिल्यांदा जिवंत असा प्रचंड वाघ अगदी माझ्या पावलाच्या अंतरावरनं बघत होते. भीतीने माझी दातखिळ बसली होती. त्या वाघानं एकदम ताठ उभं राहून एक प्रचंड गर्जना केली आणि पाठोपाठ गर्जना करत तो एकदम गोल गोल फिरायला लागला. मध्येच खाली पडून गडाबडा लोळायला लागला आणि नंतर थोड्या वेळानं शांत होऊन उठून पुन्हा तसाच उभा राहिला. देवा, जगातलं ते सगळ्यात भयानक दृश्य मी त्या कपाटातून बघितलं. तो वाघ शांत उभा होता आणि त्या वाघाच्या मागच्या भागाचे हळूहळू 2 ओणव्या गुडघे टेकलेल्या माणसाच्या पायात रूपांतर होत होतं आणि नंतर तो वाघ हळूहळू कंकाल बाबात रूपांतरित झाला. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. आता माझ्यासमोर कंकाल बाबा ओणव्यानं हात आणि गुडघे टेकून ओणवे उभे होते.
त्यांच्या अंगावर मात्र आता पिवळी पट्ट्याची लांब कफनी घातलेली होती. ते हळूहळू सरळ उभे राहिले तेव्हा त्यांच्या तोंडाला अजून रक्त लागलेलं होतं. नंतर त्यांनी उभं राहून आळस झटकल्याप्रमाणे आपल्या सगळ्या अंगाचे आळोखे पिळोखे दिले आणि अचानक आपल्या छातीवर मारत त्या खोलीत ते वेड्यासारखे उड्या मारत नाचायला लागले. खरोखर ते फार भयंकर दृश्य होतं. हे सगळं माझ्या समोर चाललं होतं. अचानक कंकाल बाबा नंतर एकदम स्तब्ध उभे राहिले. त्यावेळी त्यांची ती मेलेल्या प्रेताची नजर माझ्या कपाटाच्या त्या फटीवर खेळली. जणू काही ते मला बघत होते. मी माझे डोळे पुन्हा अत्यंत भीतीने बंद करून टाकले. त्यावेळी क्षणभर माझा श्वास सुद्धा थांबला होता. नंतर ते माझ्या फटीकडे बघत आपल्या छातीवर एवढ्या जोरात दोन्ही हातांनी बुक्के मारून घ्यायला लागले की त्या आवाजानं मी घाबरले. डोळे उघडून बघितल्यावर मला वाटलं आता हे आपली छाती फोडून मरणार, पण नाही. नंतर ते हळूहळू शांत होऊन थकल्याप्रमाणे चालत चालत आतल्या खोलीत गेले. त्यांनी त्या दाराला कडी घातल्याचा आवाज मी ऐकला. मी पटकन शुद्धीवर आले आणि मला त्याच क्षणी त्या दाराला कडी घालण्याचा अर्थ समजला आणि मी नंतर वेळ न घालवता त्या कपाटाचं दार हलकेच उघडून बाहेर आले. त्या उघड्या दारातून त्या गच्च काळोखातून मेणबत्ती सुद्धा न घेता मी वेड्यासारखी पळत सुटले. मी माझ्या खोलीत आले तेव्हा 3 वाजलेले होते. मी धावत आल्यामुळे मला विलक्षण धाप लागली होती. मी आल्या अगोदर माझे हातपाय धुवून माझी साडी बदलली, पलंगावर बसले आणि नंतर पुन्हा मला ते भीषण सत्य जाणवलं. देवा, इथे मी समजते तसं काही साधं सुधं नव्हतं, तर पारुलचा इथे खून झाला होता. मावशी कुठे हे विमलेला सुद्धा माहिती नव्हतं आणि सगळ्यात भयंकर म्हणजे कंकाल बाबा प्रत्यक्ष वाघ होते. एका मुलाला मारून ते घेऊन आलेले मी प्रत्यक्ष पाहिलं होतं. आणि अशा या भयंकर कंकाल बाबाच्या 64 योगिनींची पूजा मी करत होते. का? कशासाठी? माझं डोकं या उलट सुलट विचारांनी फुटायची वेळ आली. माझ्या लहान मेंदूला हा सगळा मानसिक ताण सहन होत नव्हता. मला ते कंकाल बाबाचं रहस्य असं लपवून सुद्धा ठेवता येणार नव्हतं. उद्या त्यांनी आम्हा सगळ्यांना पूजेला त्या मंदिरात नेऊन नंतर वाघ होऊन आम्हा सगळ्यांना खाऊन टाकलं तर काय करायचं? मी तर आता त्यांच्या समोर सुद्धा जायची कल्पना करू शकत नव्हते. मला हे सगळं धनाजी निंबाळकरांना सांगावंच लागणार होतं. मी एकदम अनावर झाले. रडत म्हणाले, बाबा लवकर या, मला आता हे सगळं काही सहन होत नाहीये हो. आणि मी बिछाण्यात कोसळले तेव्हा मला वाटतं माझी शुद्ध हरपलेली असावी. पण मला खूप दुरून त्या वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या. मी आजीला त्या काळोखात शोधत होते, पण ती मला कुठे सापडतच नव्हती. अगदी पहाटे माझा दरवाजा खडखडत असल्यामुळे मी नाईलाजानं उठले आणि मी ठरवलं की विमलला आज सांगायचं, माझी पूजा नसली की तू अगदी उशिरानं आंघोळीचं पाणी घेऊन ये. मी झोपेतून उठले होते त्यामुळे मला थोडा वेळ त्या रात्रीच्या सगळ्या प्रकाराचा थोडा वेळ विसर पडला होता. मी उठून डोळे चोळत दार उघडलं आणि माझ्या समोर जे उभं होतं ते बघून मी अत्यंत घाबरून मागे सरकले. माझ्या समोर कंकाल बाबा हातात ती तुपाची वाटी आणि मेणबत्ती घेऊन उभे होते. मी त्यांना असं माझ्यासमोर बघताच एकदम थरथरत पलंगाच्या कडेला जाऊन उभे राहिले. तसं त्यांनी आत येऊन ती मेणबत्ती आणि वाटी आणली, टेबलावर ठेवली आणि शांतपणे आपले मेलेले डोळे घेऊन मला म्हणाले, सोनसळी, तू मला घाबरू नकोस. मी तुला काही इजा करणार नाही. जर मला तुला इजा करायचीच असती तर रात्री तू त्या कपाटातून जिवंत सुटली नसतीस. आणि मी फक्त तोंडावर हात ठेवून त्यांच्याकडे थरथरत बघत राहिले होते. पण नंतर ते एकदम कर्कश आवाजात भराभरा म्हणाले की तू तिथे येशील याची कल्पना सुद्धा मी केली नव्हती. आता माझं रहस्य तुला समजलंय.
आणि ते तू धनाजी निंबाळकरांना सांगण्याच्या विचारात असशील तर तो विचार तू सोडून दे. हे बघ, मी एक अघोरी साधू आहे. तू कदापि माझ्या वाट्याला जायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर त्याचे परिणाम तुझ्या कुटुंबाला आणि तुला मी भोगायला लावीन, हे लक्षात ठेव. तू फक्त तुझ्या त्या पूजा करून तुझ्या घरी जायचंय. मी माझ्या वाटेनं निघून जाईन, नाहीतर मी तुझ्या आईवडिलांचा, तुझ्या भावंडांचा आणि आजीचा क्षणात सर्वनाश करून टाकीन. मी अत्यंत घाबरले आणि रडत म्हणाले, नाही नाही, मी कुणाला काही सांगणार नाही. त्यावर ते शांतपणे म्हणाले की शाबास, तुझी शेवटची पूजा आटोपली की मी स्वतः तुला लगेच तुझ्या घरी जायची व्यवस्था करून देईन. आणि मी मान हलवली. ते दाराकडे जात म्हणाले, यापुढे तू रात्री फक्त झोपायचंयस. तुझं पुन्हा अशी बाहेर गेलीस तर कदाचित तू पुन्हा तुझ्या खोलीकडे येणार नाहीस. तेव्हा आता काय तो निर्णय तुला घ्यायचा आहे. आणि ते सावकाश निघून गेले. मी कपाळावरचा घाम पुसत पुसत धप्प करून पलंगावर बसले होते. खरोखर मला कळत नव्हतं की हे सगळं काय चाललंय. परवा तर मातीतला मोर पकडून त्याच्याकडे काहीबाई मागणारी मी आता इथे एकदम भयंकर चक्रव्यूहात अडकलेली होते. आणि का कोणास ठाऊक या चक्रव्यूहातून मी अभिमन्यूसारखं परत येणार नाही असं मला सारखं वाटत होतं. मी नंतर बसून शांतपणे विचार केला आणि आपण कंकाल बाबांबद्दल मौन घेणं चांगलं. पण मला असंही वाटलं की त्यांचं ते भयानक रहस्य मला कळल्यावर ते मला जिवंत सोडतील का माझी अवस्था पारुलसारखी करतील. काही का असे ना, पण आता रात्री मी ते गुप्त मार्ग शोधायला जाणार नव्हते. तो मेला साधू कधी वाघ होऊन माझ्याकडे येईल आणि मला खाऊन टाकेल याचा भरवसा नव्हता. माझ्या घराकडे अलगद जाणारी वाट शोधताना मला सरळ स्वर्गात पोचवणारी वाट मिळायची. आणि म्हणून मी रात्री कुठेही बाहेर न जाण्याचा त्याच क्षणी निर्णय घेतला. मला एकदम त्या वाघाचं ते त्यावेळी कपाटाकडे बघणं आठवलं होतं. म्हणजे त्या काळ प्रेताला मी त्यावेळी कपाटात हे माहिती होतं. बाई ग, आता सुद्धा त्या विचारानं माझं डोकं गरगरायला लागलेलं होतं. मी नंतर पलंगावर बसून विचार करायला लागले. मला मावशीचं आणि पारुलचं अत्यंत वाईट वाटत होतं. त्या दोघींचा सरळ सरळ खून झालेला होता. त्या चांगल्या पारुलला कंकाल बाबांनी मारून खाण्यासाठी ठेवलं होतं. मावशीला धनाजीरावानं मारलं होतं आणि त्या मेल्यावर त्यांना कंकाल बाबाकडे दिलेलं असावं म्हणून मावशीचे कपडे सुद्धा तिथेच होते. मला वाटलं कदाचित निंबाळकरांना त्या कंकाल बाबाचं रहस्य माहिती असावं. नाही, तसं असतं तर स्वतः त्या वाघोरूनं मला इथे येऊन धमकी दिली नसती. मग मावशीला मारलं कोणी? तिचे कपडे कंकाल बाबाच्या खोलीत कसे? या सगळ्या विचारांनी माझी अवस्था वेड्यासारखी झाली होती. मी तशीच बसलेली असताना विमल माझा आंघोळीचं पाणी घेऊन आली. माझ्याकडे बघत म्हणाली, आज लवकर उठलीस ग सोने? मी तिला म्हणाले, विमले, अंजन गावात माणसं नाहीशी होतात म्हणून मी ऐकलंय, ते खरं आहे का ग? तसं विमल कमरेवरची कळशी बादलीत ओतत म्हणाली, अगदी खरं आहे अगं ते. अगं, आत्ता शंकर चहा प्यायला आला होता. तो सांगत होता काल रात्री एक मुलगा अंगणात लघवी करण्यासाठी म्हणून गेला, तो परत घरात आलाच नाही. आणि मला तो नरडं फोडलेला मुलगा आठवला. मला वाटलं मी आत्ता विमलेला तो मुलगा, पारुल, मावशी कुठे आहे ते दाखवू शकत होते. मी तिला म्हणाले, विमल, अगं मनुष्य कधी वाघ होऊ शकतो का ग? तशी ती शहारली आणि म्हणाली, छेचे अगं, काहीतरी काय सोने, मनुष्य कसा वाघ होऊ शकेल ग? मनुष्य तो मनुष्य आणि वाघ तो वाघ. असं म्हणत ती निघून गेली. या विमलचं एक होतं, ती जरा जास्त बोलायला लागली ना की ती सरळ निघूनच जायची. त्या सकाळी माझं चहापान आणि खाणं आटोपून मी पलंगावर पडून माझ्या घरचा विचार करत होते. मला इथे येऊन पुरता महिनासुद्धा झाला नव्हता, पण मला युगानुयुग लोटल्यासारखी वाटत होती.
त्यात आज मला रात्री त्या मेलेल्या मुलाला बघून सारखी मंजीची आणि येश्याची आठवण येत होती. ती दोघं माझ्यावर किती माया करत होती. तसा आमचा येश्या पहिल्यापासून फार शांत स्वभावाचा. कधी काही मी त्याला ओरडलं मारलं तरी कधी मंजी आणि मला उलट उत्तर तो करत नसे. किंवा मी त्या दोघांनाही काही केलं तर त्या आजीकडे माझी कधी तक्रारही करत नसत. आता ती दोघं ह्यावेळी काय करत असतील. आणि मला त्या दोघांच्या आठवणीनं रडण्याचे उमाळेच्या उमाळे यायला लागले. मला आठवलं, एकदा मी एका पुस्तकात वाचलं होतं, जर आपल्या मनाला कधी एखाद्या गोष्टीचा फार ध्यास लागला तर आपलं मन एकाग्र करून त्या गोष्टीचं चिंतन करायचं, म्हणजे नंतर मनाच्या संवेदनांनी त्या गोष्टीजवळ सहज जाता येतं, त्या गोष्टीचा अनुभव घेता येतो. मी लगेच हा प्रयोग करायचं ठरवलं. मी माझं मन आईवर एकाग्र केलं, पण मेलं माझं मन एकाग्रता साधतच नव्हतं. जरा डोळे मिटून आईचं ध्यान सुरू केलं की लगेच तो वाघ आणि त्याच्या तोंडातला तो मुलगा आठवायचा, पारुल आठवायची, मावशी आठवायची, आणि ह्या सगळ्या आठवणीत माझी आईच मला आठवायची नाही. या दिवशी एक मात्र घडलं होतं आणि मला ते माहिती नव्हतं. माझ्या रात्रीच्या जेवणात एक लहान गोड दह्याची वाटी ठेवली गेली होती आणि विमल ती मला गोड बोलून खाऊ घालायची. वास्तविक माझी आजी म्हणायची, रात्री कधी दही खाऊ नये, तशानं त्रास होतो, पण विमल हा देवीचा प्रसाद आहे म्हणून मला ते दही खायला लावायची आणि नंतर मी लगेच गाढ झोपी जायचे. मला किंवा विमलेला त्यावेळी माहीत नव्हतं की कंकाल बाबाच्या सांगण्यावरनं त्या दह्याच्या वाटीत छोट्या वसंताला जे गुंगीचं औषध पूजेच्या वेळी दिलं जायचं ना, तेच औषध त्या दह्याच्या वाटीत घातलं गेलेलं आहे. धनाजीरावांनी विमलेला बजावलं होतं, कुठल्याही परिस्थितीत ते दही तिने मला खायला घातलंच पाहिजे. कंकालबाबांनी आपल्या परीनं माझं रात्रीचं फिरणं बंद केलं होतं, पण मी त्याआधीच रात्री न फिरण्याचा निर्णय घेतला आहे हे त्यांना माहिती नव्हतं. त्या रात्री झोपण्यापूर्वी मी मन एकाग्र करून घरी जायचा प्रयत्न केला, पण मी नंतर गाढ झोपून गेले. आज माझी 5वी पूजा होती. खरं तर आता त्या कंकाल बाबांसमोर मला जायची भीती वाटत होती. मला सारखं वाटत होतं की त्या वाघाजवळ बसून पूजा करायची. खरोखर त्याचं ते रूप किती अकराळ विक्राळ होतं. माझी छाती सारखी धडधड करायला लागली होती. मी ह्या विचारानं आंघोळ केली आणि आरशात बघितलं तर परमेश्वरा, माझं आरशातलं ते प्रतिबिंब पुन्हा नाहीसं झालेलं होतं. मी भयंकर घाबरले. कशी तरी साडी नेसून बाहेर आले आणि समोरच्या आरशात बघितलं, तिथे मात्र माझं प्रतिबिंब होतं. त्या भासाने मी भयंकर अस्वस्थ झालेली होते. त्यात माझ्या मागे कोणाचा तरी छायाभास मला सारखा चिकटून होता. आता हे सगळं मला सहन करणं फार असह्य झालेलं होतं. मी आणि निंबाळकर मंडळी त्या 64 योगिनींच्या मंदिरात गेलो तेव्हा मी कंकाल बाबांकडे बघायचं टाळलं होतं. तिथे ती लाल कपड्यातली काली शक्ती थरथरत उभी होती. त्याला बांधलेल्या त्या जड साखळ्यांचा आवाज कर्कश वाटत होता. ह्या पूजेच्या वेळी येताना तो सफेद ढग मला आज कुठेही दिसला नव्हता. कदाचित त्याला सुद्धा इथला कंटाळा येऊन तो निघून गेलेला असावा. मी ह्या मंदिरात आले आणि माझ्या संपूर्ण शरीरावर एक प्रकारचा जडपणा आलेला होता. माझं मन आणि शरीर बांधल्याप्रमाणे स्थिर झालं होतं. मला फक्त त्यावेळी त्या 64 योगिनी आणि ती त्यांची एकत्रित काली शक्तीच आठवत होती. मी त्या योगिनींना ओळखत नसताना देखील आता मी त्या सगळ्यांना ओळखतीये असं मला सारखं वाटायला लागलेलं होतं. मी कंकाल बाबा सांगतील तशा पद्धतीनं मंत्र म्हणत पुतळ्यासारखी पूजा करत होते. आणि अचानक मला एक भयंकर प्रबळ इच्छा झाली की असंच उठून त्या एकत्रित कालीशक्तीच्या समोर जाऊन स्वतःला समर्पित करावं. त्याचवेळी ती पूजा संपली होती. मला भयंकर ताप आला होता, सतत चक्कर येत होती. त्या दिवशी मी पूजेहून माझ्या खोलीत आल्यावर खा खा केलं आणि नंतर दिवसभर झोपून राहिले.
संध्याकाळी विमलनं परातभर जेवण मला आणलं होतं. एवढं दिवसभर खाऊनसुद्धा मला अजून प्रचंड भूक लागली होती. मी भुकेनं ती परात पुढे ओढली. ते जेवण न बघता तोंडात कोंबता कोंबता अगदी अनिवार्य होऊन मी ओक्साबोक्शी रडायला लागले. माझे ते अश्रू त्या प्रत्येक घासाबरोबर माझ्या पोटात जात होते. मला त्यावेळी हेच कळत नव्हतं की मी का रडतीये. आणि तरीही मी रडत होते, फक्त रडत होते. त्या रात्री मी जागी होते. डोळ्यावर झापड येत होती आणि त्या अर्धवट निद्रिस्त अवस्थेत मी बघितलं माझी आजी मला जवळ कुशीत घेऊन म्हणाली, माझ्या सोन्या अशी रडू नकोस ग, अगं रडायला उभा आयुष्य पडलंय बाळा. हे तुझं हसण्या खेळण्याचं आयुष्य, असं रडत घालवू नकोस की ग. नंतर मी एकदम आजीजवळ जात म्हणाले, आजी मी मोठी झाले म्हणून तू आणि बाबांनी माझं लग्न केलं. आता मी मोठी झाले की नाही, मग आता रडू. तशी माझी म्हातारी आजी स्वतःच हमसाहमशी रडायला लागली होती. तिच्याबरोबर आई, बाबा, मंजी, येशा पण रडायला लागले आणि मी त्यांचं रडणं ऐकता ऐकता गाढ झोपी गेले. सकाळी उठल्यावर मला ते स्वप्न अंधुक आठवलं आणि जाणवलं माझं घर माझ्यासाठी रडतंय. तशी मी जोरात रडत म्हणाले, आजी आता ह्या 2च पूजा आटपू देत ग, की मी तुझ्या कुशीत घरी परत येईन. माझी वाट बघा सगळे. नंतर मी स्वतः जीवघेण्या वेदनेनं रडत राहिले. मी आता सतत माझं मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करायची आणि 10 विचारांनी माझी तंद्री मोडायची. त्यातच माझी 6वी पूजा आटोपली की नंतर फक्त एकच, ती दिवाळीच्या दिवशी पूजा होणार होती आणि नंतर सगळं संपणार होतं. दिवाळीला आता 8 दिवस राहिले होते आणि 6व्या पूजेनंतर मी 8 दिवस संपूर्ण मोकळी होते. तो दिवसच फार छान उगवला. सकाळी माझं चहापान आटोपलं आणि मी पलंगावर पडून माझ्या घराकडे माझं मन एकाग्र केलं आणि देवा ते घडलं की. मला बाबांची ती लक्ष्मीची आरती स्पष्ट ऐकू यायला लागली. त्यांच्या त्या आवाजानं मी विलक्षण रोमांचित झाले आणि परमेश्वरा मी त्या सगळ्यांना अगदी स्पष्ट पाहू शकले. ती सर्वच जण फार हडकलेली होती. बाबा तर अगदी म्हातारे दिसत होते, आजीकडे बघवत नव्हतं. आईच्या डोळ्यांना पदर होता. मंजी आणि यशा माझ्याबद्दल बोलत होते. मी अत्यंत तन्मयतेनं त्या सगळ्यांना बघत होते. आमचा पांढऱ्या गप्प बसून होता, पण मला जाईजुई कुठे दिसल्या नाहीत. तेवढ्यात हिरव्या येऊन पाटावरची मिरची खायला लागला आणि एकदम माझी एकाग्रता मोडली गेली, कारण तेव्हाच विमलनी दार खडखडवलं. विमल माझं जेवणाचं ताट घेऊन आली. मी तिला म्हणाले, विमल तुला मन एकाग्र करायची कला माहिती आहे का ग? तशी ती पुटपुटली, अगं सोने मला मनच नाही तर ते एकाग्र करायची कला मला कशी माहिती असणार. आणि ती लगेच निघूनही गेली. आता विमलचंही बरोबर होतं. तिचे आई वडील, तिची मुलगी तिच्या जवळ होते. मग ती आपलं मन एकाग्र करून कुणाला शोधत बसणार, आपल्या मेलेल्या नवऱ्याला. दुपारी माझं जेवण आटोपून विमल माझं ताट घेऊन गेल्यावर मी दाराला कडी लावून पलंगावर पडले. मन एकाग्र केलं आणि पुन्हा ते घडलं. माझ्या बंद डोळ्यासमोर माझं माझघर उभं होतं. मी बघत होते आई चुलीकडे भाकऱ्या करत होती. चूल बोक्या तिच्या जवळ होता. मी नीट पाहिलं, आई पार खंगून गेली होती आणि आपल्या विचारात गर्क होती. मला माझ्या आईला तसं बघून एकदम भडभडून आलं. मी हलकेच तिच्या जवळ गेले आणि तिचा भाकरी थापणारा हात क्षणभर तिथेच थबकला. ती एकदम कावरीबावरी झाली, इकडे तिकडे बघायला लागली आणि पुटपुटली, माहेर तर नेहमी माझ्यापासनं दूर होतं, आता माझी पोरसुद्धा माझ्यापासनं दूर झाली. तिने डोळ्यांना पदर लावला आणि मी पुटपुटले, आई अगं उभा आयुष्य रडण्यासाठी पडलेला असताना तू आत्ताच का रडतीयेस? आणि आईने एकदम डोळ्यावरचा पदर काढला आणि ती एकदम बावरून पुन्हा इकडे तिकडे बघायला लागली. मी आजीला शोधायला लागले. आजी, येशा आणि मंजी मागच्या अंगणात विहिरीजवळ चटई घालून बसले होते. पांढऱ्या, हिरव्या, जाईजुई तिथेच होत्या. त्या तिघांना तिथे बघून मला एवढा आनंद झाला म्हणून तुम्हाला सांगू. मंजी एक कागद काढून आजीला आपली कविता वाचून दाखवत होती, पण माझ्या आजीचं तिथे लक्षच नव्हतं. ती मंजीला म्हणत होती, म्हणजे आपली सोनी असेल कशी ग?
ती कुठल्या गावाला गेली आहे ग? मंजी म्हणाली, आजे राजस्थानला गेली ती. आजे अगं ताई, मला नक्की तिथून राजस्थानी बांगड्या आणि टिकल्या आणि टिकल्यांचं परकर पोलका आणणार बघ. येशा एकदम डोकं खाजवत म्हणाला, आजे ताई दिवाळीला येईल ना ग? आजी डोळ्याला पदर लावून म्हणाली, माहिती नाही रे पोरा, माझी सोन्या कधी येईल ते. आणि मी माझ्या सर्व शक्तीनिशी ओरडले की आजी अगं मी तिथेच आहे, ते निंबाळकर खोटं बोलतायत. आजी एकदम दचकली आणि मंजीला म्हणाली, म्हणजे आता तू काही बोललीस का ग? तशी मंजीनं नाही म्हणून मान हलवली. माझी आजी आपल्या गुडघ्यात मान घालून अगदी आईसारखे मंद मंद हुंदके देत रडायला लागले. आजीला असं रडताना मला बघवेना. मी बाबांना शोधत जुईच्या मंडपाकडे गेले. बाबा त्या जुईच्या मंडपात डोकं खाली घालून काही विचार करत शांत बसलेले होते. मी पाहिलं ते आता फार म्हातारे दिसत होते. त्यांचे केस सुद्धा खूप पिकले होते. मी त्यांच्या अगदी जवळ जाऊन त्यांना बाबा म्हणून हाकारलं. त्यांनी चटकन दचकून आपलं डोकं वर उचललं आणि त्यांच्या डोळ्यातले अश्रू माझं हृदय चिरत गेले. आणि अचानक त्या भावना वेगानं माझी एकाग्रता भंग झाली. मी उठले, मोरीत जाऊन तोंडावर थंड पाण्याचा हापका मारला. तेव्हा कुठे मला थोडं बरं वाटलं. नंतर मी जाऊन आरशात पाहिलं होतं. मी आता आरशाबाहेर आणि आरशात सुद्धा होते. पण आता सततच्या रडण्यानं माझं डोकं खूप दुखायला लागलं होतं. नंतर मी पुन्हा झोपून डोळे बंद करून माझं मन एकाग्र करायचा प्रयत्न केला. पण मला सतत पारुलची आठवण यायला लागली. तशी मी उठले, खिडकीजवळ गेले. मी भरल्या घरातले होते, त्यामुळे मला हा इथला एकांतवास जीवघेणा वाटत होता. त्यात माझ्या मनावर एक विचित्र असा ताण हल्ली सतत पडलेला असायचा. कधी कधी वाटायचं खूप किंचाळून जोरात रडावं किंवा आपलं डोकं थडा भिंतीवर आपटून स्वतःचा कपाळमोक्ष करून घ्यावा आणि हे सगळं एकदाचं संपवून टाकावं. मी प्रत्येक क्षणाला ठरवत होते की मी घरी गेल्यावर आजी बाबांना नाही, इथे काय काय घडलं हे तिथल्या सगळ्यांना सांगणार. हे सगळं अघटित ऐकून त्या सगळ्यांना किती धक्का बसेल याची कल्पना सुद्धा मी करू शकत नव्हते. आणि त्यानंतर माझी आई, आजी, ताई मला घेऊन किती रडतील हे मला माहिती होतं. नंतर माझ्या घरात माझ्या होणाऱ्या लाडाचे मनोरथ मी एकटंच करत रडत रडत हसत बसले होते. आणि ह्या सगळ्या विचारांनी मला नंतर तरी खूप उदास उदास वाटलं होतं. कधी काय होतं, आपल्या प्रियजनांना भेटण्यास खूप वेळ असेल तर वेळेचं काही महत्त्व वाटत नाही. पण जसजशी ती वेळ जवळजवळ येत जाते ना, तेव्हा एखादा क्षणसुद्धा खूप मोठा लांबचा वाटतो. आणि माझं तसंच झालं होतं. कधी एकदा ती शेवटची पूजा संपून आपण घरी जातो असं मला झालेलं होतं. मला त्या मनाच्या एकाग्रतेनं माझ्याशिवाय माझं घर किती दुःखी आहे हे जाणवलं. माझ्या इथल्या सगळ्या वेदना त्यांना जाणवतात हे सुद्धा मला समजलं. त्यामुळे मला नंतर एकदम उदास आणि भकास वाटायला लागलं. म्हणून मी जरा थंड हवेत बागेत फिरून यायचं ठरवलं आणि मी आरशाच्या वाटेनं त्या बागेत गेले. आणि नंतर सरळ चालत मी त्या निळ्या तळ्याच्या जवळ आले आणि त्या वाळीत टाकलेल्या झाडाजवळ येऊन त्याला म्हणाले, कसं काय झाडबुवा, ठीक आहात ना? आणि मला अचानक दिसलं त्या झाडाखालची माती गोल गोल लाडू वळत वळत पुढे पुढे गेली होती. मी माझ्या बोटानं हलकेच खोदत खोदत तो मातीतला मोर अलगद पकडला आणि माझ्या तळहातावर ठेवून मी म्हणाले, मोरोबा तुम्ही मला घाबरू नका. मी काही तुम्हाला काडीपेटीत बंद करून ठेवणार नाही, कारण आता माझ्याजवळ काडीपेटीच नाही. पण नंतर मी एकदम व्याकुळ होऊन त्या चिमुकल्या मोराला माझ्या तळहाताची मूठ घट्ट बंद करून म्हणाले, अरे मोरा, तू मनाच्या इच्छा पूर्ण करतोस असं म्हणतात, मग माझ्या घरी मला ने ना, ही माझी एकच इच्छा पूर्ण कर ना. आणि असं तीनदा म्हणून मी माझी घाम जमलेली मूठ उघडून बघितलं. तो चिमुकला मोर मी भावना वेगानं घट्ट बंद केलेल्या माझ्या नाजूक तळहातावर माझी इच्छा पूर्ण करण्याअगोदर मरून पडलेला होता. मला त्या न हालचाल करणाऱ्या मातीतल्या मोराचं अत्यंत वाईट वाटलं. बिचारा आपली वाट आपण खोदत आपल्या घराकडे निघाला होता आणि मी त्याला.
नंतर मी त्या मातीतल्या मोराला त्यांनी खोदलेल्या मातीत पुरलं, त्याची पुन्हा पुन्हा क्षमा मागितली आणि अधिकच उदास होऊन मी त्या तळ्याकाठी जाऊन गप्प बसले. पण नंतर थोड्या वेळानं तिथल्या सुगंधित वाऱ्यानं मला जरा बरं वाटायला लागलं होतं. खरोखर त्या प्रत्येक पूजेनंतर मला भयंकर मानसिक आणि शारीरिक त्रास व्हायचा. मी फार आजारी होते. माझी चौकशी करणारं इथं माझं असं कोणी नव्हतं. मी पाहायचे त्या प्रत्येक पूजेच्या वेळी कोणी माझं रक्त ओढून पिल्याप्रमाणे मी सफेद आणि निस्तेज होत चालले होते आणि आता त्या शेवटच्या पूजेनंतर मी सुटणार होते. मी माझे पाय त्या तळ्यात सोडून बसले आणि मला त्या मारुतीच्या ओढ्याच्या काठी मी आणि मंजी बसली होती ती आठवण झाली आणि परत मला रडू फुटलं. खरोखर या थोड्याशा काळात किती भयंकर घटना माझ्याबरोबर घडल्या होत्या. पारुलचा आणि मावशीचा मृत्यू मला माहिती होता. त्या कंकाल बाबाचं खरं स्वरूप फक्त मलाच माहिती होतं आणि तरीसुद्धा नाईलाजानं मला त्यांच्याबरोबर त्यांच्या पूजेला बसावं लागत होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित सोनसळी ही कादंबरी. या कादंबरीचा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.